शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना आपल्याला संस्थात्मक गुंतवणूकदार काय करतात याकडे लक्ष द्यावं लागतं. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने FIIs म्हणजे विदेशी गुंतवणूकदार आणि भारतातले संस्थात्मक गुंतवणूकदार, ज्यामध्ये म्युच्युअल फंडचा प्रामुख्याने समावेश होतो. तर म्युच्युअल फंड कोणते शेअर्स खरेदी करतायत याकडे आपल्याला कायम लक्ष ठेवलं पाहिजे. त्यासाठी 2 कारणं आहेत. पहिलं कारण असं आहे की ज्यावेळेला एखादा म्युच्युअल फंड कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करतो, फ्रेश एंट्री करतो, तर कुठंतरी त्यांनी सगळ्या कंपनीचं ॲनालिसिस केलेलं असतं आणि बऱ्याच जवळपास 90-95% केसेसमध्ये या कंपन्या खरोखर चांगल्या असतात. त्यामुळे आपल्याला तिथं कुठंतरी एक सेफ्टी मिळते की ज्या अर्थी म्युच्युअल फंडनी हा शेअर खरेदी केला आहे त्या अर्थी हा फंडामेंटली नक्कीच चांगला आहे. हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की ज्यावेळेला एखादा म्युच्युअल फंड फ्रेश एंट्री करतो, त्यांच्याकडे जुने शेअर्स आहेत आणि ॲड करतायत ती गोष्ट वेगळी. आपण इथं विचार करतोय की फ्रेश एंट्री त्यांनी केली, तर फ्रेश एंट्री केल्यावर शक्यतो ते पुढचे 3 ते 6 महिने त्या शेअरमध्ये खरेदी करत राहतात. तर कुठंतरी शॉर्ट टर्म ट्रेडिंगची संधी आपल्याला अशा शेअर्समध्ये मिळू शकते. तर भारतातले जे टॉप म्युच्युअल फंड कंपन्या आहेत त्यांनी कोणते शेअर्स खरेदी केलेत, नवीन कोणते शेअर्स ॲड केलेत पोर्टफोलिओमध्ये ते आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आहे SBI म्युच्युअल फंड. SBI म्युच्युअल फंडने रूट मोबाईल, शिवालिक बायोमेटल कंट्रोल्स आणि JM फायनान्शियल या 3 शेअर्समध्ये फ्रेश एंट्री केली आहे. त्याचबरोबर ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडचा विचार आपण केला तर IEX म्हणजे इंडियन एनर्जी एक्सचेंज, त्यानंतर नॅशनल ॲल्युमिनियम मेटल सेक्टरमधली ही एक कंपनी त्यांनी खरेदी केली आहे. आणि सरकारी बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक या शेअरमध्ये त्यांनी एंट्री केली आहे. HDFC म्युच्युअल फंड अतिशय प्रतिष्ठित म्युच्युअल फंड आहे. आता यांनी जे शेअर खरेदी केले आहेत यामध्ये 2 नावं सिमेंटचे आहेत. ज्या प्रकारे सरकार पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतं आहे, त्याचा कुठंतरी सिमेंट कंपन्यांना फायदा होतो आहे. तर तेच आपल्याला HDFCच्या लिस्टमध्ये दिसतं आहे. त्यांनी दालमिया भारत हा शेअर खरेदी केला आहे. त्याचबरोबर JK लक्ष्मी सिमेंटमध्येही त्यांनी एंट्री केली आहे. आणि तिसरा त्यांचा स्टॉक आहे ब्रिगेड एंटरप्राइजेस. ही एक रिअल इस्टेट कंपनी आहे. आता निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडचा विचार केला तर त्यांनी इंडिगो पेंट्स, नेस्ले आणि मॅक्स इस्टेट्स अशा या 3 कंपन्यांमध्ये खरेदी केलेली आहे. कोटक म्युच्युअल फंडचा जर आपण विचार केला तर त्यांनी पॉलीकॅब, अपार इंडस्ट्रीज, GE इंडिया अशा 3 शेअर्समध्ये खरेदी केली आहे. त्याचबरोबर क्वांट म्युच्युअल फंड हा एक सध्या गुंतवणूकदारांचा आवडता म्युच्युअल फंड आहे. त्यांनी कोणते शेअर्स खरेदी केलेत ते बघूया. त्यांनी नेस्ले इंडिया शेअर खरेदी केला. आता 2 वरती आपण जी एक हे बघितलं होतं, निप्पॉन इंडियानी पण नेस्ले खरेदी केला आहे. म्हणजे कुठंतरी FMCG शेअर्सकडं आता म्युच्युअल फंडचा कल दिसतो याच्यातून आपल्याला लक्षात येतं. क्वांटनी दुसरा शेअर खरेदी केला आहे AMI ऑर्गॅनिक्स आणि तिसरा त्यांनी खरेदी केला आहे कोफोर्ज. तर अशा प्रकारे या शेअर्समध्ये म्युच्युअल फंड्सनी खरेदी चालू केलेली आहे. आपण कुठंतरी टेक्निकल ॲनालिसिसचा वापर करून जर आपल्याला कुठं ब्रेकआउट दिसला किंवा हायर हाय हायर लो फॉर्मेशन दिसलं तर या नावांमध्ये या शेअर्समध्ये आपण कुठंतरी ट्रेडिंगची संधी नक्कीच शोधू शकतो. अर्थातच आर्थिक सल्लागाराचा सल्ला आणि व्यवस्थित स्टॉप लॉस लावल्याशिवाय कुठलंही ट्रेडिंग आपल्याला करायचं नाही आहे. धन्यवाद.